आज हम जाएंगे वचनों की तरफ। प्रभु ने कहा, जैसे की कहा प्रभूने ज्याप्रमाणे सांगितलं की प्रथम तुम्ही स्वर्गीय संपत्ति मिळवायला झटा। पहले आप स्वर्गीय सामर्थ्य की संपत्ति की प्राप्ति करने के लिए प्रयास करो। हम गेल्या आठवड्यामध्ये आपण जगातली संपत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला, कामाला गेलो, नोकरी केली, हे केलं ते केलं वगैरे वगैरे वगैरे, शेतीची देखभाल केली, निंदण काढलं, पाणी सोडलं, जास्ती झालेलं सगळं केलं। आपण कशासाठी केलं? पोटासाठी। कशासाठी? पोटासाठी। परंतु आज ही रविवारची जी सकाळ आहे आपल्यासाठी ही स्वर्गीय संपत्ती मिळवण्यासाठी आहे। प्रभुने आपल्याला हे सांगितले, प्रथम तुम्हें स्वर्गीय संपत्ति मिलवायला झटा। प्रभु ने यही कहा कि पहले आप स्वर्गीय सामर्थ्य यानी संपत्ति प्राप्त करने की कोशिश करें। तो अब ये थोड़ा सा वक्त हमें मिलता है हफ्ते में, तो पूरे दिल से, पूरे लगन से हम प्रभु के सामने आकर वो प्राप्त करने की कोशिश करें जो वचनों के द्वारा हमें प्राप्त होती है। आमीन। आए हम वचनों की तरफ जाते हैं, देखते हैं प्रभु आज हमें क्या दे रहे हैं। पूरे दिल से, पूरे मन से वचनों की तरफ हम अपना ध्यान लगाएं ताकि हमारे खाते में कुछ जमा हो। आपण पूर्ण मनानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं, एक मनानं प्रभूच्या वचनाकडे लक्ष लावू, म्हणजे आपल्या खात्यामध्ये जमा होईल आणि ते जमा व्हायलाच हवं आहे। प्रभूनं आपल्याला जे दिलं आहे त्याच्याविषयी आपण पाहूया। आज आपण पाहू अनंत काळचं जीवन आणि अनंत काळचं मरण, दोन्ही प्रभूनं आपल्या पुढे ठेवलेली आहेत। आणि एका ठिकाणी प्रभू काय म्हणतो, मी तुझ्या पुढे जीवन आणि मरण ठेवलं आहे, तर तू जीवन निवडून घे। आपण या जगात आलो अल्पकाळचं जीवन जगण्यासाठी। हम इस दुनिया में आए सीमित समय के लिए, सीमित मर्यादित समय के लिए, 70 साल 80 साल बस। वो जो कम नसीब है उन्हें उतने भी नसीब नहीं होते, 50 साल के अंदर ही वो परलोक सिधार जाते हैं। अल्प जीवन आहे आपल्यासाठी, थोड्याशा काळासाठी आपल्याला प्रभूने या जगामध्ये पाठवलेलं आहे, अशासाठी की आपण स्वर्गीय संपत्ती मिळवून घ्यावी। लक्षात ठेवा, प्रभूनं आम्हाला या जगात कशासाठी पाठवलं? स्वर्गीय संपत्ती मिळवून घ्यावी म्हणून। रिकाम्या हाताने गेलो तर आपल्याला तिथे काही सुद्धा मिळणार नाही। म्हणून प्रथम लक्षात घ्या, आम्हाला या जगामध्ये पाठवण्याचं प्रयोजन किंवा परमेश्वराचा हेतू हा ती संपत्ती मिळवून घेण्याचा एकमात्र उद्देश प्रभूने आपल्या पुढे ठेवलेला आहे। प्रियानो, कधी सुद्धा विसरू नका, मी जगतो कशासाठी? तर ती संपत्ती मिळवण्यासाठी। आणि ती संपत्ती जर आपण मिळवली नाही तर आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही। तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धोपाटणं, परंतु आपण जेव्हा प्रार्थनेला येतो तेव्हा आम्हाला काय मिळेल या हेतूने येतो। जब हम प्रार्थना में आते हैं हमेशा, तो हम क्या सोच कर आते हैं, मुझे प्रभु से क्या मिलेगा। अब खुद को पूछिए कि मेरी तमन्ना क्या है, कौन सी चीज़ मांगने के लिए मैं आता हूँ? इस दुनिया की चीज़ मांगने के लिए आता हूँ या प्रभु जो चीज़ देने के लिए आए हैं वो मांगने के लिए आता हूँ? जरा सोचिए, खुद को ही पूछिए कि मेरे मंदिर में आने का, प्रभु के पास आने का मकसद क्या है? क्या सोच कर मैं आता हूँ? सुख शांति प्राप्त करने के लिए आता हूँ, यहाँ की सुख शांति प्राप्त करने के लिए आता हूँ, सेहत प्राप्त करने के लिए आता हूँ, धन संपत्ति प्राप्त करने के लिए आता हूँ, बच्चों की पढ़ाई शिक्षा उन्हें भली तरीके से मिले इसलिए मैं आता हूँ, दुनिया की चीज़ें बहुत सारी हैं वो मांगने के लिए आता हूँ, यह स्वर्गीय संपत्ति प्राप्त करने के लिए आता हूँ। कल आपका जो जीवन है वो इस पर निर्भर करेगा कि आज आप क्या मांग रहे हो।
दो प्रकार के लाभ है, दोन प्रकारचे फायदे आहेत आपल्याला। दो प्रकार के लाभ हैं, दो प्रकार के फायदे, एक सांसारिक लाभ, इस दुनिया का लाभ, और एक परमार्थिक लाभ। कौन सा सर्वकाल रहेगा? सोचो। ये जो चीज हम मांगते हैं यहाँ की, ये 2 दिन की है, सिर्फ 2 दिन की है, उससे कोई लाभ नहीं होने वाला। लेकिन वहाँ की चीज़ यदि हम मांगते हैं तो उससे हमें सर्वकालिक लाभ होगा। सोचो भाइयों, प्रभु जहाँ इस दुनिया में आए हैं, वो इस दुनिया की चीज़ें हमें देने के लिए उन्हें बिल्कुल संतोष नहीं है, बिल्कुल नहीं है संतोष। उन्हें संतोष है की तुम्हें वो राज दे दे। पित्याला हे बरं वाटलं की त्यानं तुम्हाला ते राज्य द्यावं। वचन माहिती आहे ना? परत आता आपण याच्याकडे जात नाही। पित्याला काय बरं वाटलं? तुम्हाला ते राज्य द्यावं हे पित्याला बरं वाटलं। म्हणून पित्यानं आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं की तुम्हाला ते राज्य द्यावं। पिता को ये अच्छा लगा कि हमें वो राज दें, इसलिए अपने इकलौते पुत्र को प्रभु ने यहाँ दुनिया में भेजा आपके लिए। अब हम जो मांगते हैं ये सांसारिक लाभ अल्प समय के लिए है, जो आपण मागत आहोत तो जगातला लाभ जो आहे हा अल्प काळाचा आहे, त्याला भवितव्य नाही, भविष्य नाही। इकडे जगणार इकडेच मरणार, जगाचा लाभ आहे तो। सोनं, चांदी, रूप, गाडी, बंगला मी नेहमी सांगत आलेलो आहे आणि याच गोष्टीसाठी मला पाठवलं की तुमच्या पुढे भेद ठेवावा। या जगातल्या गोष्टींचा आणि तिकडच्या गोष्टींचा भेद हा तुम्हाला प्रकट करून द्यावा। शाश्वत जीवन आणि अशाश्वत जीवन, शाश्वत सर्व काळ टिकणारं, अशाश्वत म्हणजे अल्पकाळ टिकणारं। ये दोनों चीज़ें आपके सामने रख दे और आप निर्णय आप करें, हमें क्या चुनना है। निर्णय तुम्ही करायचा आहे। मी ठेवण्याचं काम, आम्ही जे पाळक लोक देवानं नेमलेले आहेत ते एवढंच तुमच्या पुढे ठेवण्याचं काम करणार आहोत की सत्य आणि असत्य, अल्पकाळ आणि सर्व काळ हे जे टिकणारं जीवन आहे त्याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत। सांसारिक लाभ, ह्या जगातला लाभ हा अल्पकाळ टिकणारा आहे आणि लोक जे आपल्याकडे येतात, मंदिरामध्ये येतात, ते या जगातला लाभ मिळवण्यासाठी येतात। कोणाला नोकरी हवी, कोणाला आजारातून सुटका हवी, कोणाला मुलांचं लग्न करायचं आहे, त्यांना चांगली बायको मिळत नाही, किंवा घरामध्ये अनेक समस्या आहेत, कोणाचा धंदा चालत नाही, कोणाच्या व्यवसायामध्ये नुकसान झालेलं आहे, कोणाला कर्ज झालेलं आहे, कोणाची मुलं वाईट मार्गाला आहेत, आई वडिलांचं ऐकत नाहीत, अनेक समस्या आणि आपण प्रभूकडे मागतो आणि प्रभु आपल्याला देतो। ये सारी सांसारिक समस्याएं जो है हम प्रभु के सामने रखते हैं, रखना भी चाहिए, लेकिन ये सोचते हुए रखना चाहिए ये आज होगा, आज मिलेगा, लेकिन ये मेरे साथ इसमें से कुछ नहीं आएगा। हमें ये सोचना चाहिए, जो ज्ञानी है वो ये सोचता है कि ये जो मैं मांग रहा हूं ये मेरे साथ आएगा क्या। आप भी आज जरा गौर से सोचिए कि जो आप प्रभु से रात दिन प्रार्थना करके मांगते हैं वो मेरे साथ आएगा क्या। कोई लोग बीमार हैं, वो प्रभु के पास चंगाई मांगते हैं और प्रार्थना करते हैं, अभी हमने गवाही सुनी, और प्रभु उन्हें चंगाई देते भी हैं, लेकिन वो उस वक्त सोचे आज मुझे चंगाई मिली, कल तो मुझे मरना ही है, तो ये चंगाई जो आज मुझे मिली है वो मेरे साथ नहीं आने वाली। आज मला जे आरोग्य मिळालं प्रभूकडे मी मागितलं, मी इतकी वर्ष आजारी होतो, मी बरा झालो, मी किती काळ बरा राहणार आहे, उद्या तर मला मरायचंच आहे। मग हे जीवन सर्व काळचं आहे का ते जीवन सर्व काळचं आहे। दैहिक आणि आत्मिक, ज्ञानी पुरुष या दोन गोष्टींमधला भेद समजतो। दैहिक आणि आत्मिक, जो ज्ञानी पुरुष है या स्त्री है, वो ये भेद को समझती है कि सार्वकालिक क्या है और अल्पकालिक क्या है, सर्वकाळचं काय आहे आणि अल्पकाळचं काय आहे।
ज्ञानी पुरुष हा फरक समजतो. आणि मी तुमच्या पुढे येतो आहे की तुम्ही ज्ञानी व्हावं म्हणून, अज्ञानी व्हावं म्हणून नाही. सत्य आणि ज्याला आपण मराठीमध्ये नीरक्षीर विवेक म्हणतो. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. जो हंस आहे तो दुधात, पाण्यात जरी त्या पाण्यामध्ये दूध घालून दिलं किंवा दुधात पाणी घालून गेलं तर असं म्हणतात की तो हंस जो आहे तो पाणी वेगळं करतो आणि दूधच फक्त पितो. त्याला नीरक्षीर विवेक म्हणतात मराठीमध्ये. आता सत्य आणि असत्य ह्या दोन्ही गोष्टी प्रभूनं आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत. त्याला म्हणतो आपण जीवन आणि मरण. प्रभू म्हणतो तू जगावं, सर्व काळ जगावं, म्हणून तू काय कर, जीवन निवडून घे. म्हणून सद्गुरू ख्रिस्त प्रभू येशू ज्यासाठी आले आणि त्यांनी आपल्या पुढे काय ठेवलं आपण जरा नीट मनन करू. वाचूया का? मत्तय 6वा अध्याय 19 आणि 20 ही 2 वचनं आपण वाचू. सद्गुरु प्रभु यीशु जो आए उन्होंने नीर क्षीर विवेक के बारे में हमें बताया. वो ज्ञानी जो हैं उन्होंने वो लिया, आत्मसात किया और अपना जीवन को बदल दिया. क्या क्या लिखते हैं हमारे सद्गुरु प्रभु जी, जरा हम गौर करें. पाहुया मत्ती का अध्याय 6 अध्याय 19 से 20. मैं पहले मराठी में पढ़ता हूँ. 6 अध्याय 19 से 20. मराठीमध्ये प्रभू म्हणतो 19वे वचन आणि 20वे वचन. पृथ्वीवर जेथे कसर व जंग खाऊन टाकतात आणि जेथे चोर घर फोडून चोरी करतात तेथे तुम्ही आपणाकरिता संपत्ती साठवून ठेवू नका. नीरक्षीर विवेक. संपत्ती कुठे साठवायची आहे? जगात का? ऐकलंय आपण 1000 वेळा, परंतु आपण सोडून दिलं आणि त्याच आठवडाभर आपण गेला आठवडा त्या संपत्तीच्याच मागे लागलो. कामाला जा, हे कर, ते कर, ते कर, ते कर. होय, ठीक आहे, केलंच पाहिजे. तुझं मन कुठे आहे? संपत्तीत आहे की त्या धनामध्ये आहे? इथे कर, पण मन कुठे लाव? तिथे लाव. कारण जिथे तुझं मन आहे तिथे तुझं चित्तही लागेल. जिथे तुझं धन आहे तिथे तुझं मनही लागेल. म्हणून इथे धन कमवा, असू दे धन सूतदारा, असू दे पसारा. पुन्हा पुन्हा हे तुम्हाला सांगण्याची वेळ माझ्यावरती येते आहे. कारण जर तिकडे तुमचं धन नसेल तर सगळं मुसळ केरात. मुसळ माहिती ना केवढं मोठं असतं? झाडून लोटता येतं का ते? मुसळ माहिती आहे ना? उखळामध्ये आपल्या आदिवासी लोकांना, आमच्या भावांना माहिती आहे मुसळ काय. या शहरातल्या लोकांना मुसळ म्हणजे काय माहिती नाही आणि कुसळ म्हणजे काय ते पण माहिती नाही. त्यांना आता मराठी नीट समजावून सांगावी लागेल परत. तर मुसळ खूप मोठं असतं नाही का? चांगलं माणसाची उंची एवढं मोठं असतं. त्याच्यापेक्षा ते धनाधन उखळीमध्ये कुटतात त्याने. सगळं मुसळ केरात. आता मुसळ कधी केराला जाईल का? झाडू मारता येईल का मुसळाला? पण तरी म्हण आहे मुसळ केरात. म्हणजे तुमचे सगळे श्रम जे तुम्ही केले आजपर्यंत या जगामध्ये, धन कमवलं, मुलं कमवली, हे कमवलं, ते कमवलं, नाव कमवलं, सत्ता कमवली, शिक्षण कमवली, सगळं मुसळ केरात. व्यर्थताची व्यर्थता, सर्व काही व्यर्थता. म्हणून प्रभू इथे काय म्हणाला? पृथ्वीवर जेथे कसर व जंग खाऊन टाकतात, जेथे चोर घर फोडून चोरी करतात, तेथे तुम्ही आपणाकरिता संपत्ती मिळवू नका. तुमचं मन अडकेल, तुमच्या तंगड्यामध्ये बेड्या पडतील आणि तुम्ही वर जाणारच नाही, तुम्ही खालीच लटकून राहाल. हे सर्व काळचं मरण. हालेलुया. आणि जिथे 20वे वचन, तर आकाशामध्ये जेथे कसर किंवा गंज खाऊन टाकीत नाहीत, तेथे चोर घर फोडीत नाहीत किंवा चोरीतही नाहीत, तेथे तुम्ही आपणाकरिता संपत्ती साठवा. हा विषय काही नवीन नाही, हा जुनाच आहे, परंतु तो रुजलाच नाही आहे. ते बीज पोकळ झाले. पण देवाचं वचन पोकळ होणार नाही कधी. मला तरी वाटतं आज कित्येक लोक हे वचन घेतील आणि अनेक पट फळ देतील. हालेलुया.
कुठे संपत्ती 60वां तिथे संपत्ती आहे. 21वं वचन, कारण जेथे तुझी संपत्ती आहे तिथे तुझं चित्त, तुझं मन पण तिथे असेल. आता मला सांगा, तुमचं मन तुमच्या शेतीवाडीमध्ये आहे का? तुमचं मन मुलाबाळांमध्ये अडकलेलं आहे का? तुमचं मन बायकोमध्ये अडकलेलं आहे का? तुमचं मन नोकरी धंद्यामध्ये अडकलेलं आहे का? मला गाडी घ्यायची आहे, मला 4 चाकी घ्यायची आहे, याच्यामध्ये मन अडकलेलं आहे का? कुठे अडकलंय? याचा अर्थ जर अडकलेलं आहे तर तुमचं चित्त तिथे लागलेलं नाही. 4 चाकी गाडी कशी घ्यायची, हप्ते कसे भरायचे, लोन कसं काढायचं, रात्रंदिवस हे विचार असतील तर सगळं मुसळ केरात. हिंदी में पढ़ें. मत्ती 6 वचन 19, अपने लिए पृथ्वी पर धन इकट्ठा न करो जहाँ कीड़ा और काई बिगाड़ते हैं और जहाँ चोर सेंध लगाते और चुराते हैं, परंतु अपने लिए स्वर्ग में धन इकट्ठा करो. अपने लिए कहाँ धन इकट्ठा करो? स्वर्ग में. कैसे करना ये भी बताता हूँ. जहाँ न तो कीड़ा और न काई बिगाड़ते हैं और जहाँ चोर न सेंध लगाते और न चुराते हैं. आमीन. क्योंकि जहाँ तेरा धन है वहाँ तेरा मन भी लगा रहेगा. हाँ, जहाँ तेरा धन है वहाँ तेरा मन भी लगा रहेगा. मेरे भाइयों, मेरे प्यारे भाइयों, मेरी बहनों, मुझे जवाब दो या खुद को ही जवाब दो या खुद को ही सवाल पूछो, आपका मन कहाँ है इस वक्त? सुन तो रहे हो, कई साल बीत गए सुनते सुनते, और कुछ बच्चे हैं वो भी बीत जाएंगे. क्या होगा आगे? क्या होगा आगे? कहाँ चित्त था तुम्हारा? कहाँ चित्त है तुम्हारा? वहाँ या यहाँ? यहाँ विनाश है, वहाँ सार्वकालिक जीवन है. कहाँ है चित्त? जैसा कि प्रभु ने कहा, तुम्हारा चित्त वहाँ लगा रहेगा यदि तुम्हारा धन वहाँ है. क्या है? कितने साल बीते, किती वर्ष गेली, अजून किती जाणार आहेत आणि आपल्याला काय मिळणार आहे, आपली कमाई काय आहे, आपण काय करणार आहोत. प्रियानो, आज कृपा करून याविषयी जरा गांभीर्यानं विचार करा. कृपया अपनी सोचे, कर ले अपनी फिक्र. आया है तू कहाँ से, जा रहा है तू किधर, क्या होगा तेरा? एक बात बताता हूँ. देखो, मराठीत सांगतो पहिलं. कोंबडीचं अंड माहिती आहे, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे नाही का? त्यामध्ये पिल्लू असतं, अंड्यामध्ये पिल्लू असतं, पण त्या पिल्लाला माहीत आहे का बाहेर काय आहे ते? जोपर्यंत ते पिल्लू त्या अंड्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत त्या पिल्लाला बाहेर किती सुंदर आहे ते कळत नाही. त्या पिल्लाला वाटतं हेच माझं जीवन आहे. आमचंही तसंच आहे. आम्ही अंड्यामध्ये आहोत, म्हणजे शरीरामध्ये. शरीर हे अंड आहे एक प्रकारचं. जेव्हा आत्मा म्हणजे पिल्लू जेव्हा बाहेर निघेल, शरीर मरेल, तेव्हा ते बाहेर निघेल, तेव्हा त्याला ते जग दिसेल. जैसे अंडा बैदा, उसमें मुर्गी का चूजा होता है. उस चूजे का कुछ पता नहीं होता है कि अंडे के बाहर, बैदे के बाहर क्या है, कुछ नहीं पता होता है. लेकिन जब अंडा टूटकर वो बाहर आता है तब उसे दृष्टि होती है, दृष्टि दिखाई देता है उसे. अंडे में तो अंधेरा होता है, लेकिन जब बाहर आता है तो उसे दृष्टि प्रदान होती है. वो देखता है कि क्या है बाहर, कैसी दुनिया है, वो देखता है. वैसे ही हमारा शरीर एक बैदे के समान है और आत्मा उसमें एक चूजे के समान है. जब शरीर टूट जाएगा, मर जाएगा, तब वो आत्मा बाहर आएगा, तब उसे दिखाई देगा, अरे ऐसा है, ऐसा है.
और वो दुनिया दिखाने के लिए प्रभु आसमान से नीचे आए हैं, वो दिखाने के लिए। और वो बातें प्रभु ने हमें बताई कि वहाँ क्या है, और इसलिए हमें सावधान किया कि आपकी दृष्टि वहाँ लगा दो, ये बैदे के अंदर मत झांको, वो सब अंधेरा ही है। बाहर झांकने की कोशिश करो, मैं तुम्हें आंखें देता हूँ। यदि हम कामयाब होते हैं तो हम जीतते हैं। कामयाब होना मतलब ही जीतना। हम जीतते हैं और इस पर हमारा मन यहाँ नहीं लगता, हमारा मन यहाँ से उड़ जाता है। जो संत होते थे उनका मन यहाँ से उड़ा हुआ था, ये सब छोड़कर वो जंगलों में जाकर साधना आराधना करते थे, ताकि वो अपनी दृष्टि, ये बाहर की दृष्टि बंद करते हुए अंदर की दृष्टि खोलकर वो देखना चाहते थे। बड़ा प्रयास करते थे, तप करते थे, तपस्या करते थे। लेकिन ये तपस्या हमें करने की जरूरत नहीं, क्योंकि प्रभु ने ये सारा हमारे लिए स्वयं लिया और हमें दिया। बेटा तू ध्यान मुझ पर लगा दे, मैं तुझे देता हूं वो चीज, तुम्हें देता हूं जो पिता को भाई है। ती गोष्ट मी तुम्हाला देतो जी पित्याला आवडली, ते राज्य तुम्हाला द्यावं, यात पित्याला संतोष वाटला आणि पित्याचा निरोप घेऊन पुत्र तुमच्या दारात आला। येस, हालेलुया, 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 हालेलुया। तुच्छ मानू नका रे बाबांनो, तुच्छ नका नाही मारू। फार सोसलंय त्यांना आम्हाला हे फुकट वारी देण्यासाठी, लक्षात ठेवा। आमेन, आमेन। आज मैं हूँ आपको बातें बताने के लिए, शायद कल ना रहूँगा, लेकिन कभी ना भूलना कि हमारा मकसद क्या है, किस लिए हम यहाँ बैठे हैं, क्यों विनायक भाई इतना प्रयास कर रहे हैं। सब कलियुग का सब ये झमेला, ताकि आप तक कैसे भी हो पहुंच सके और पहुंचा सके, ताकि आप सावधान हो जाएं। ये बड़ा प्रयास का काम है। आप कितना प्रयास कर रहे हो ये प्राप्त करने के लिए मुझे नहीं पता, लेकिन हम प्रयास कर रहे हैं ताकि आपको अवगत करा दे सच्चाई से। हालेलुया। विनती करता हूँ आपसे भाइयों, मैं नहीं चाहता हूँ कि मैं अकेला जाऊँ या पास्टर विनायक अकेले जाएं। आप मेरे भाई, मेरे प्राण जो आप है, मेरा प्राण आप में अटका हुआ है, सब मेरे साथ आ जाएं तो मुझे सम्मान होगा कि प्रभु कहेंगे, हाँ मेरे बेटे, तूने मेरे इतने बच्चों को साथ लाया है, आओगे तो ये संपत्ति प्राप्त करने की कोशिश करो। आज से फिर से एक बार मैं दोहरा रहा हूँ, ये कई बार दोहरा चुका हूँ, ऐसे नहीं कि आज पहली बार कह रहा हूँ, लेकिन सच्चाई वो ही है। क्योंकि मेरे पास जो भी कोई आता है, जो भी आज तक जो भी कोई आया है, वो अपनी घरेलू समस्या लेकर आया है। माझ्याकडे आजपर्यंत जे कोणी आले ते आपल्या व्यावसायिक अथवा घरातल्या सर्व समस्या संकट घेऊन आले। कोणाला आजार होता, बरं होण्यासाठी आले, कोणाला नोकरी नव्हती, नोकरी मिळवण्यासाठी आले, कोणाचा धंदा चालत नव्हता, धंदा मिळवण्यासाठी आले, अनेक गोष्टी घेऊन आले आणि मला म्हणू लागले, आमच्यासाठी प्रार्थना करा। कशासाठी करू? की मला नोकरी मिळावी। आमच्यासाठी प्रार्थना करा। कशासाठी करू? माझ्या मुलीचं लग्न व्हावं। आमच्यासाठी प्रार्थना करा। कशासाठी करू? माझ्या मुलाला नोकरी मिळावी। आमच्यासाठी प्रार्थना करा। कशासाठी करा? आजार बरा व्हावा। हे सगळं जगातलं मागण्यासाठी लोक माझ्याकडे येतात आणि आले की त्यांना मिळतं, त्याच्यामध्ये ते गुरफटतात, आनंदी होतात आणि म्हणतात, प्रभूनं आम्हाला आशीर्वादित केलं। मी म्हणतो, नाही रे बाबा, नाही रे, प्रभूनं तुम्हाला आशीर्वादित नाही रे केलं। जो माझ्याकडे येऊन म्हणेल, दादा, बाबा, पापाजी, काय म्हणायचं ते ब्रदर, ते राज्य मिळवण्यासाठी मी काय करू? हा असा एखादा जर जेव्हा येईल तो खरा आनंद। पण असं कोणीच येत नाही, कोणीच नाही। कोणी म्हणेल का, प्रभूला एकच भेटला, तो म्हणाला, ते राज्य मिळवण्यासाठी मी काय करू? एकच।
प्रत्येक जण प्रभूकडे आले. कोणाला 12 वर्ष रक्तस्राव लागला होता, कोण आंधळा होता, कोण बहिरा होता, कोण मुका होता, सगळं जगातलं मागण्यासाठी आले. गेले घेऊन बरे झाले आणि गेले रे बाबानो गेले. कोणीच नाही आले, कोणी तिथे पोचले पण नाहीत. त्यातलं कोण पोचले? जे शिष्य होते, जे प्रभूच्या बरोबर चालत होते, त्यांनी प्रभूसाठी सर्व त्यागलं होतं, ते मात्र नक्कीच पोचले. आम्ही शिष्य आहोत प्रियानो. आम्ही काय मागतो? हम भी चेले हैं, हम क्या मांगते हैं? जरा सोचिए तो. हालेलुया. हम पढ़ें दूसरा इतिहास, उसका पहला अध्याय, दूसरा इतिहास त्याचा पहिला अध्याय 7 ते 12. शलमोन काय मागतो प्रभूकडं? काय मागतो? शलमोन जो ज्ञानी था, सबसे बड़ा ज्ञानी, उतना ज्ञान आज तक प्रभु ने किसी को नहीं दिया, क्योंकि उन्होंने मांगा, प्रभु ने दे दिया. क्या मांगा? जरा पढ़े तो देखिए. हम पढ़ते हैं यहाँ से दूसरा इतिहास पहला अध्याय 7 से 12. दूसरा इतिहास पहला अध्याय 7 ते 12 पर्यंत. प्रभु का भक्त जो ज्ञानी है वह प्रभु से क्या मांगता है? जरा गौर करिए, जरा ऐका. 7 मध्ये तो काय म्हणाला? त्या रात्री देव शलमोनाला दर्शन देऊन म्हणाला, तुला काय हवं ते माग. ओ, आमच्याकडे जर देव आला आणि म्हणाला तुला काय पाहिजे, म्हणेल मला मनभर सोनं दे, नाही का, चांगली फर्स्ट क्लास गाडी माझ्या दारात उभी कर, नाही का, अल्लाउद्दीनचा दिवा घासला का जे काय मागितलं ते मिळालं पाहिजे आपल्याला. आणखीन काय म्हणेल? तरुण असेल तर म्हणेल मला चांगली मस्तपैकी बायको दे, वगैरे 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 जगातल्या गोष्टी. असंच मागू ना आपण. नोकरी दे, चांगला पैसा दे, हे दे, ते दे, ते दे, दे 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 दे, बरोबर आहे. जगातल्या गोष्टी त्याच आपण मागत आलो, त्याच आपण मागणार आहोत. कारण आपलं धन तिकडे नाही, आपलं चित्तही तिकडे नाही, म्हणून तिकडचं आपण मागणार नाही, इकडचंच मागू. पण प्रभू याच्या उलट सांगतोय आम्हाला. म्हणून तो काय म्हणतो पहा, त्या रात्री देव शलमोनाला दर्शन देऊन म्हणाला, तुला काय हवं ते माग. पहा, तेव्हा शलमोनानं देवाला म्हटलं, तू माझा बाप दावीद याला मोठी प्रेमदया दाखवली होती, आठवण केली, उपकार स्तुती केली. पहिली बापा तू एवढं केलं होतं माझ्या बापासाठी, पहिली उपकार स्तुती केली. माझ्या बापामुळे मी या मार्गात आलो, उपकार स्तुती केली, त्याला प्रेमदया दाखवली होतीस, म्हणून हा मार्ग मला समजला. आणि त्याच्या ठिकाणी मला राजा केलं. प्रेमदया केलीस तू माझ्यावरती, कृपा केलीस तू माझ्यावरती, मला राजा केलं. आता हे यहोवा माझ्या देवा, माझा बाप दावीद याला दिलेलं तुझं वचन स्थापित कर, कारण तू मला पृथ्वीच्या रजकणा इतक्या लोकांवर राजा केलं आहे. तू मला एवढ्या लोकांवर काय केलं आहे? राजा केलं आहे. म्हणून मला गर्व नाही, मला अहंकार नाही, मी राजा आहे, मी कोणीतरी मोठा आहे, हा अहंकार त्याला नाही. बघा नीट पुढे तो काय म्हणतो, तू राजा केलं आहे. आता 10वं वचन, आता या लोकांपुढे मी बाहेर जावं आणि आत यावं, म्हणून मला बुद्धी आणि ज्ञान दे. या लोकांना सांभाळण्यासाठी मला ज्ञान आणि बुद्धी दे. का तुझ्या एवढ्या लोकांना मी कसं सांभाळेन? मी त्यांच्यावरती राज्य करीन, हुकुमशाह होईन, मी हुकुम करीन, मला गर्व येईल, एवढे लोकांवर मी राजा आहे. नाही 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 नाही. तो म्हणतो या लोकांना सांभाळायला मला ज्ञान आणि बुद्धी दे. देवाला आवड ही स्वर्गीय संपत्ती त्यानं मागितली. काय मागितलं नीट बघा. सोनं मागितलं का? नाणं मागितलं का? नाही. सैन्य मागितलं का? विजय मागितलं का शत्रूंवर? अमुक कर तमुक कर. नो, मला ज्ञान आणि बुद्धी दे. तुझ्या एवढ्या अफाट लोकांना न्यायला, बाहेर न्यायला, सरळ मार्गावर चालवायला मी जर राजा आहे, मी जर प्रमुख आहे, तर मला प्रथम बुद्धी हवी. पहा त्याचं मागणं, पहा पुढे, बुद्धी दे, कारण या तुझ्या मोठ्या लोकांचा न्याय कोणाला करता येईल?
एवढ्या लोकांचा न्याय कोणाला करता येईल? 11वं वचन, मग देवानं शालमोनाला म्हटलं, हे तुझ्या मनात होते. कुठे होतं हे सगळं? मनात होतं. जे मनात असतं ना ते बाहेर येतं. मनात होतं. आणि तू धन, द्रव्य किंवा सन्मान किंवा आपल्या वैरांचा जीव किंवा दीर्घ आयुष्य मागितलं नाही, आरोग्य मागितलं नाही, धन संपत्ती मागितलं नाही, जगातलं काहीच मागितलं नाही, ते ज्ञान मागितलं. देवाला काय आवडलं? अरे बाबांनो, आपण काय मागतो आणि देवाला आवडेल हे जरा विचार करूया का आज? मी काय मागतो आणि देवाला काय आवडेल? देवाला आवडतं तेच मी मागतो की मला आवडतं ते मी मागतो? मी घर मागतो का? बंगला मागतो का? गाडी मागतो का? अरे मी काय मागतो किड्या? अरे तो काय मागतो रे? काय मागतो? देवाच्या समोर देवाला आवडतं का तू जे करतोस आणि मागतोस ते? आवडतं का? बघ बाबा, जरा बघ. तू धन किंवा सन्मान किंवा आपल्या वैरांचा जीव किंवा दीर्घ आयुष्य मागितलं नाही, पण ज्या माझ्या लोकांवर मी तुला राजा केलं आहे त्यांचा न्याय तू करावा म्हणून तू आपल्यासाठी बुद्धी आणि ज्ञान हे मागितले. हालेलुया. तुम्ही प्रत्येकजण याजक आहात असं देवानं म्हटलं. तुम्ही प्रत्येकजण, आम्ही दोघंच याजक नाही, तिघंच याजक नाही आहोत, पण देवानं म्हटलं तुम्ही प्रत्येक राजकीय याजकगण, तुम्ही प्रत्येकजण याजक आहात. त्या अर्थी तुम्हावर काही जबाबदारी आहे, ती तुमच्या फक्त मुलांचीच आणि घराचीच आणि नोकरीचीच नाही आहे, स्वार्थाची नाही आहे, तर मंडळीची जबाबदारी आहे. कारण त्यावर तुम्हाला त्यानं याजक केलेलं आहे, तुम्ही प्रत्येकजण. तर तुम्ही काय मागायला हवं? बापा, तुझ्या एवढ्या लोकांना सांभाळण्याची ज्ञान आणि बुद्धी आम्हाला दे. नको का मागायला प्रियानो? मागितलं तर देईल ना दे, पण तुम्ही मागतच नाही, कसं होईल? आमेन. स्वर्गीय संपत्ती मिळवायला जर तुम्ही झटणार नाही, ही स्वर्गीय संपत्ती आहे, इथे असायला हवी आहे त्या अगोदर, तर तुम्ही मागणार आहात. इथेच नाही, आड्यातच नाही, तर पोऱ्यात येणार कुठून? आमेन. हालेलुया. हालेलुया. पहा बरं, म्हणून त्यांचा न्याय तू करावा म्हणून तो आपणासाठी बुद्धी व ज्ञान मागितली. आणि 12व्या वचनामध्ये देव प्रसन्न होऊन त्याला म्हणतो, यामुळे. कशामुळे? तू काय मागितलं ह्यामुळे देव प्रसन्न झाला. तुम्ही जे मागता, प्रार्थना करता, त्यामुळे देव प्रसन्न होतो का? जरा विचारा स्वतःला. देव दर्शन कोणाला देतो? आपल्याला देतो का? आपल्याशी बोलतो का? नाही ना. याचं कारण देव आपल्याबरोबर प्रसन्न नसावा. होय, कारण आम्ही माती मागतो आणि माती द्यावं हे देवाला पसंत नाही. या जगातले जे काही आहे, सोनं नाणं बाकी जे काही दिसतं ते सर्व माती आहे, आणि तो माती मागावी हे देवाला पसंत नसेल. बघा, आहे का पसंत? विचारून बघा स्वतःलाच. यामुळे 12व्या वचनामध्ये तो म्हणतो, यामुळे तुला बुद्धी व ज्ञान दिली आहेत, आणि तुझ्यापूर्वी जे राजे होते त्यांना मिळालं नाही, आणि तुझ्यानंतर जे होतील त्यांना मिळणार नाही. एवढं धन व द्रव्य मी सन्मान मी तुला देईन. त्याच्याबरोबर हे पण तुझ्या मागे चालेल, तुझं दास होईल. तू माझ्या मनासारखा झालास, मला जे आवडतं ते तू मागितलंस म्हणून हे पण मी तुला देईन, तुला त्याची कमी पडणार नाही. प्रथम तुम्ही स्वर्गीय संपत्ती मिळवायला झटा, मागाहून या गोष्टी तुम्हाला मिळतील, ते इथं आहे. आमेन. आमेन. प्रियानो, समजलं का रे बाळानो? माझ्या प्रियानो, माझ्या बाळानो, जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं ही माझी इच्छा आहे. माझा बाप जिथे आहे तिथे मी असावं अशी माझी इच्छा आहे, आणि जिथे मी असेल तिथे तुम्हीही माझ्याबरोबर यावं, असावं. आणि माझ्या बापानं मला म्हणावं, माझ्या लेकरानं तू आणलं आहेस, ही जागा तुझ्यासाठी आहे. तुम्ही जर माझ्याबरोबर आलात तरच मला तिथे सन्मान आहे, नाही तर मला कुत्रंही विचारणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही जर या मार्गामध्ये चाललात आणि तिथे पोचलात
तरच मला तिथे सन्मान असेल माझ्या बापाच्या समोर, नाही तर मला तिथे कुत्रही विचारणार नाही तू काय घेऊन आलास, एकही आला नाही बघ इथे. मी किती मंदिरं बांधली याला किंमत नाही आहे, तिकडे काहीच जाणार नाही, ती माती आहे. पण मी जो तुम्हाला बोध केला तो जर तुम्ही घेतला आणि तिथे जर पोचलात, ती संपत्ती तुम्ही मिळवलीत आणि तिथे पोचलात, तर माझ्या देवासमोर माझा नक्की सन्मान होईल प्रियानो. यासाठी आम्ही झटत आहोत. बस एवढं एक मनापासून प्रभूच्या समोर तुम्हाला सांगतो, यासाठी आम्ही झटत आहोत की तुम्ही सर्वजण तिथे असावं. पित्याची तीच इच्छा आहे की माझ्या मुलाने माझ्याबरोबर असावं. ख्रिस्ताची तीच इच्छा आहे, त्यासाठी तो पुत्र इथे आला की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. अरे पण तुमचं मनच जर इथे गुंतलेलं आहे तर तिथे तुम्ही जाणार कसे कसे? हेलो, पढ़े हिंदी में पढ़ें, चलो हिंदी में पढ़ते हैं. मैं मराठी में. पहला अध्याय वचन 7 से. उसी रात को परमेश्वर ने सुलेमान को दर्शन देकर उससे कहा. उसी रात परमेश्वर ने सुलेमान को दर्शन देकर उसे कहा, जो कुछ तू चाहे कि मैं तुझे दूं वो मांग. मांग. उससे कहा, उसने कहा, यहोवा ने कहा तुझे क्या चाहिए तू मांग. सुलेमान ने परमेश्वर से कहा, तू मेरे पिता दाऊद पर बड़ी करुणा करता रहा और मुझको उसके स्थान पर राजा बनाया है. अब हे यहोवा परमेश्वर, जो वचन तूने मेरे पिता दाऊद को दिया था वो पूरा हो. तूने तो मुझे ऐसी प्रजा का राजा बनाया है जो भूमि की धूल के किनकों के समान बहुत है. तूने तो मुझे ऐसी प्रजा का राजा बनाया है जो धूल के तिनकों के समान असंख्य है, मैं जिनकी गिनती नहीं कर सकता हूँ. तूने मुझे उनका राजा बनाया है. अब वो राजा क्या मांगता है अपनी प्रजा के लिए, देखो. अब मुझे ऐसी बुद्धि और ज्ञान दे कि मैं इस प्रजा के सामने अंदर बाहर आना जाना कर सकूं. आमीन. क्योंकि कौन ऐसा है कि तेरी इतनी बड़ी प्रजा का न्याय कर सके. आमीन. क्या कहता है, मैं तो असमर्थ हूँ, मुझमें कोई ताकत नहीं इतनी बड़ी प्रजा का न्याय करने के लिए, उन्हें बाहर चलाने के लिए, अंदर बाहर ले जाने के लिए. मुझमें कोई क्षमता नहीं, मुझमें कोई ज्ञान नहीं, मुझमें कोई बुद्धि नहीं. तो मुझे ज्ञान और बुद्धि दे ताकि तेरे लोगों का संभाल मैं कर सकूं. देखो क्या मांग रहा है वो. हम भी एक राजा के पुत्र हैं, हमें भी प्रभु ने याजक बनाया है ना. प्रभु ने कहा तुम तो याजक हो, याजक बनाया है. अब हमारा कर्तव्य क्या है, जो हमें कलीसिया में प्रभु ने रखा है उनकी भलाई, हर व्यक्ति की भलाई, उनके ज्ञान और बुद्धि से उन्हें चलाएं. उसके लिए हमें हर एक को इस दुनिया की चीज़ें नहीं, मट्टी की चीज़ें नहीं, बल्कि ऊपर का ज्ञान और सामर्थ्य प्रभु से प्राप्त करना है, मांगना है. क्या हमें मांगा कभी? हमने दुनिया की चीज़ें मांगी, बच्चों के लिए मांगा, बच्ची के लिए मांगा, धन मांगा, आरोग्य मांगा, बहुत कुछ मांगा बहुत, लेकिन वो सब मट्टी मांगी हमने. लेकिन सुलेमान मट्टी नहीं मांग रहा है. वो कहता है तेरे लोगों को चलाने के लिए मुझे ज्ञान और बुद्धि दे. प्रभु प्रसन्न हुए क्योंकि उसने नीचे की बातें नहीं, ऊपर की बातें मांगी. ज्ञान ऊपर से आता है, ऊपर की बातें मांगी. खुद के लिए नहीं मांगा, प्रजा के लिए मांगा, खुद के लिए नहीं मांगा. मैंने भी थोड़ा सा, मेरे लिए बंगला नहीं बनवाया, मैंने प्रभु के लिए मंदिर बनवाया, मेरे लिए नहीं. छोड़ चला जाऊंगा, कुछ नहीं होगा यहाँ पर. आप भी ऐसा कुछ करो ताकि कलीसिया का, प्रभु के कलीसिया का, प्रभु का मंडली का भला हो, भला हो. आगे पढ़ें. परमेश्वर ने सुलेमान से कहा, तेरी जो ऐसी ही इच्छा हुई, अर्थात तूने न तो धन संपत्ति मांगी, न तो धन संपत्ति मांगी, ना कार मांगी, ना प्लेन मांगी, ना कुछ मांगा, ना लड़के, ना औरतें मांगी, ना कुछ नहीं मांगा. न ऐश्वर्य और न अपने बैरियों का प्राण, और न अपनी दीर्घायु मांगी, केवल बुद्धि और ज्ञान का वर मांगा है. बुद्धि और ज्ञान को, ऊपर की चीज मांगी उसने, जिससे तू मेरी प्रजा का, जिसके ऊपर मैंने तुझे राजा नियुक्त किया है, न्याय कर सके. न्याय कर सके.
इस कारण बुद्धि और ज्ञान तुझे दिया जाता है। हाँ, मैं तुझे इतनी धन संपत्ति और ऐश्वर्य भी दूंगा हाँ, जितना न तो तुझसे पहले किसी राजा को मिला और न तेरे बाद किसी राजा को मिलेगा। आमीन। आम के आम, गुठलियों के दाम। ऊपरी बातें मांगी, पहले ऊपरी बातें मांगी, मुझे ज्ञान और बुद्धि देना प्रभु, ताकि मैं तेरे लोगों को संभाल सकूं। क्या मांगा? तेरे लोगों को संभालने की कुव्वत मांगी। प्रभु को ये बहुत भाया, इसलिए प्रभु ने कहा तूने दुनिया की कोई चीज नहीं मांगी, ये मांगा, वो तो मैं तुझे दे ही रहा हूँ। इसके बाद ये सारी चीजें मैं तुझे, धन संपत्ति मान सब तुझे देता हूँ। इसीलिए प्रभु ने कहा पहले तुम स्वर्गीय संपत्ति प्राप्त करने की कोशिश करो, बाद में तुम्हें दुनिया की सारी चीजें दी जाएगी। बाद में, हम पहले ये मांगते हैं, वहां कुछ नहीं, वहाँ कुछ नहीं मिलता, क्योंकि हमने मांगा ही नहीं। हम यही मांगने के लिए आए, ये दे, वो दे, सेहत दे, बरकत दे, पैसा दे, धन दे, शादी दे, ये कर, वो कर। दुनिया की चीज़ें जो मट्टी हैं, हम मट्टी के पीछे दौड़ते रहें और प्रभु को भी दौड़ाते रहें। हम हमारे साथ लेकर नौकर बना दिया प्रभु को ये चीज़ें मांगने के लिए। ये हमारी शोकांतिका है भाइयों। होश में आ जाओ, हमें इसकी ज़रूरत, हमें किस चीज़ की ज़रूरत है मांगने से पहले ही प्रभु को मालूम है। तुम्हें रोटी चाहिए, प्रभु को मालूम है। तुम्हें कपड़ा चाहिए, प्रभु को मालूम है। तुम्हें वस्त्र चाहिए, प्रभु को मालूम है। 3 चीज़ें हैं, रोटी, कपड़ा, मकान। ये मूल ज़रूरतें हैं, बुनियादी ज़रूरतें हैं। ये प्रभु जानते हैं, उसकी कमी तो नहीं होगी। उसके पीछे मत भागो। पंछियों को देखो, ना तो वो बोते हैं ना काटते हैं, लेकिन प्रभु उन्हें भी इतनी बड़ाई से वस्त्र पहनता है, अनाज देता है। क्या वो हमें नहीं देगा? हम तो पुत्र हैं उनके। सोचो, मैं आज तुम्हें सोचने पर मजबूर कर रहा हूं ताकि आप अपनी बुद्धि को खोलें और आते समय में जो कुछ घटनाएं घटने वाली है उससे बचें। नहीं तो समय बहुत कठिन है। आज ही मांगना है, प्रभु मुझे वो राज दे दो ताकि मैं आपके साथ रहना चाहता हूँ। मुझे इसमें मट्टी में नहीं रहना है, ना शैतान के साथ नरक में जीना है अनंत काल का जीवन। मुझे आपके साथ अनंत काल का जीवन जीना है। यहाँ का मेरा जीवन 2 दिन का है, वो मैं व्यर्थ ना गंवाऊं। मैं इसी जीवन में प्रयास करूं ताकि आपका ज्ञान और सामर्थ्य और आपकी संगति प्राप्त करूं। प्रयास करूं आपकी संगति प्राप्त करने के लिए। अब आगे प्रभु जी क्या लिखते हैं, जरा मत्ती का किताब 25वां अध्याय हम जरा गौर से करें, गौर से पढ़ें 31 से 46 तक। मत्तयाचं पुस्तक त्याचा 25वां अध्याय आणि 31 से 46 पर्यंत, 31 से 46 तक हम पढ़े मत्ती का किताब, उसका 25वां अध्याय। प्रभु जी हमारे लिए सावधानी बरतने को कह रहे हैं। प्रभु जी हमारे गुरु जी, देखिए, गुरु आज्ञा प्रमाण, जो गुरु आज्ञा को प्रमाण मानते हैं वो बचते हैं। हमें गुरु हैं, और वैसे ऐसे वैसे गुरु नहीं, स्वर्ग से आए हुए गुरु हैं। उनकी आज्ञाओं को प्रमाण मानकर उनके पीछे चलना ही हमारे लिए भलाई की बात होगी। 25वां अध्याय और 31 से 46 तक। 25वां अध्याय 31 से 46 तक देखें, मराठी में पढ़ता हूँ। 25वां अध्याय मत्तय आणि 31 ते 46 पर्यंत मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना पुस्तक उघडलं असेल आणि तुम्ही नीट माझ्याबरोबर वाचत असाल। प्रभू म्हणतो, पण, पहिलाच पण म्हटलं त्यानं, पण जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल, त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवाच्या राजासनावर बसेल। कल्पना करा, उद्याच तो दिवस आहे। कधीतरी फार लांब दिवस आहे अशा कल्पना करू नका। प्रभू म्हणतो, पहा मी लवकर येतो। उद्याच तो दिवस आहे असा कल्पना करा, म्हणजे आज आपण तयारी करू। पण मनुष्याचं, परत वाचतो मी, पण जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल, त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील,
तेव्हा तो आपल्या वैभवाच्या राजासनावर बसेल आणि त्याच्या समोर सर्व राष्ट्र जमवली जातील. आणि ज्याप्रमाणे मेंढपाळ शेरडातून मेंढरं वेगळी करतो त्याप्रमाणे तो त्यांना एकमेकांपासून वेगळं करेल. आपण शेरडं का मेंढर? ज्याचं मन इकडे लागलंय ती शेरडं. लक्षात ठेवा, ज्याचं मन घरादारामध्ये गुंतलेलं आहे, बंगला बांधायच्या गोष्टी करतो, कार घ्यायच्या गोष्टी करतो, अमक्या तुमच्या जगातल्या गोष्टी करतो, तो शेरडू. त्याचं मन तिथे लागलेलंच नाहीये, त्याचं मन इकडेच लागलेलं आहे. आणि प्रभू त्यांना वेगळं करणार आहे. येस, लक्षात घ्या तुम्ही कोण आहात, आजच निर्णय घ्या. आणि ज्याप्रमाणे मेंढपाळ शेरडातून मेंढरं वेगळी करतो त्याप्रमाणे तो त्यांना एकमेकांपासून वेगळं करील. आज मंडळीमध्ये एकत्रच आहेत सगळे, पण लक्षात घ्या हे वेगळे होणार आहेत. ज्यांचं चित्त जगात अडकलेलं आहे ते जगासाठीच राहतील, शेवटी त्यांना नरक. आणि ज्यांचं चित्त प्रभूकडे लागलेलं आहे ते प्रभूकडे घेतले जातील. ती मेंढरं प्रभूची, ती प्रभूची वाणी ओळखतात. हालेलुया. आम्ही कोण? भ्रमात राहू नका. कळलं? ही देवाची वाणी आहे, ही आत्म्याची वाणी आहे, ही सर्व समर्थाची वाणी आहे. ही व्यर्थ जाणार नाही. आणि तो त्यांना वेगळं करेल. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे उभे करेल, पण शेरडांना डावीकडे उभे करेल. दोन आज वेगळे झाले. एक कुरकुर करणारे, निंदा करणारे मंडळीसाठी जराही झिजले नाहीत. फक्त प्रभूकडे मागितलं, असं दे तसं दे. आणि जेवढं त्यांना मिळत गेलं तेवढं अहंकारानं फुगत गेले नाही का. मोठं करायचं आहे, मला मोठं करायचं आहे. रे कोणासाठी करायचं आहे तुला मोठं? रे बाबा, देवासाठी काही मोठं केलं का तू? जरा स्वतःला विचार बघू बाबा, देवासाठी तू काय केलं? तू शेरडू का मेंढरू रे? अरे दर रविवारी प्रार्थनेला येऊन कोणी मेंढरू होतं का? किती भ्रमात आहात. मुळीच नाही. काय केलं तुम्ही प्रभूच्या मंडळीसाठी, प्रभूसाठी काय केलं? पहा, कठोर आहे. संतांनी काय केलं जरा पहा. आपले जोडे देखील त्यांच्या पायात, आपले चामड्याचे जोडे करून त्यांच्या पायात घालण्याच्या लायकीचे आपण आहोत का? स्वतःची परीक्षा करावी. पुढे तो म्हणतो 34 वचन, तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या बापाचे आशीर्वादित हो, माझ्या बापाच्या आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केलं आहे ते वतन करून घ्या. ते राज्य तुमच्यासाठी, मेंढरांसाठी, शेरडांसाठी नाही. शेरडांना बंगले आहेत, गाड्या आहेत, सगळं काही आहे, खाऊन पिऊन मजा करतात नाही का. लाजर आणि श्रीमंत माणूस माहिती आहे ना तुम्हाला, हो की नाही? हो ना. लाजरकडे काहीच नव्हतं, पण त्याचं लक्ष बापाकडे लागलेलं होतं, कारण त्याचं इकडे काहीच नव्हतं. त्याला शरीर पण त्याचं सडलेलं होतं, काहीच नव्हतं. काही नाही बिचारा, कोणी देईल ते खात होता. आणि श्रीमंत माणसानं बंगले बांधले होते मोठे, छान शोकी करीत होता, कपडे होते, सर्व काही भरपूर होतं. पण तो शेरडू ठरला, डावीकडे गेला, डावीकडे नरक आहे. हा उजवीकडे ठरला, बापाच्या बरोबर उभा राहिला. हालेलुया. भेद आहे प्रियानो. आपण कुठले? प्रभू म्हणेल मी तुला ओळखत नाही. तू म्हणशील मी दर रविवारी मंदिरात आलो, मी तुझं अगदी ऐकलं, नीट टाळ्या वाजवल्या, प्रार्थना केल्या, खूप काही केलं मी तुझ्या नावानं. प्रभू म्हणेल मी तुला ओळखत नाही रे बाबा. आज करूया काय करायचं ते मी पुढे सांगतो तुम्हाला, नीट ऐकाल तर. नाहीतर आपला मार्ग तुम्ही निवडलेला आहेच, त्याच्यामध्ये मी आडखाटे आणत नाही. प्रभूला धन्यवाद देऊ. 34 वचन, राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या बापाच्या आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केलं आहे ते वतन करून घ्या.
वाचा, हिंदी में पढ़े, हिंदी में पढ़े, 35 तक पढ़े, फिर आगे चलते हैं। जब मनुष्य का पुत्र अपनी महिमा में आएगा और सब स्वर्ग दूत उसके साथ आएंगे, मनुष्य का पुत्र जब प्रभु मसीह अपनी महिमा में अपने सामर्थ्य में आएगा तो वह अपनी महिमा के सिंहासन पर विराजमान होगा। आमीन। अपने महिमा के सिंहासन पर विराजमान होगा और सब जातियां उसके सामने इकट्ठा की जाएगी। सब जातियां, यहाँ कोई धर्म नहीं रहेगा, तो था ही नहीं पहले और फिर भी नहीं रहेगा, बाद में नहीं रहेगा, कोई धर्म नहीं है। सब जातियां, हिंदू मुसलमान जो भी हो, ईसाई पारसी सिख ईसाई जो भी हो, सब जातियां, दुनिया की हजारों जातियां हैं, सब उसके सामने इकट्ठा की जाएगी। और जैसे चरवाहा भेड़ों को बकरियों से अलग कर देता है, आमीन, आमीन, वैसे ही वह उन्हें एक दूसरे से अलग कर देगा, अलग कर देगा। भेड़ अलग होगी, बकरियां अलग होगी, बकरियां। वह भेड़ों को अपनी दाहिनी ओर और बकरियों को बाईं ओर खड़ा करेगा। हालेलुया। तब राजा अपनी दाहिनी ओर वालों से कहेगा, हे मेरे पिता के धन्य लोगों, आओ उस राज्य के अधिकारी हो जाओ जो जगत के आदि से तुम्हारे लिए तैयार किया गया है। आमीन, आमीन। जो प्रभु को भाते हैं, जिन्होंने स्वर्गीय संपत्ति प्राप्त करने की हर बनी कोशिश की है, दुख में, समस्याओं में, मार खाते हुए, तड़पते हुए, भूख से, नंगाई में, प्रभु के लिए जिन्होंने बहुत कुछ बर्दाश्त किया है, सहा है, अपमानित हुए हैं, मार खाया है, जो कुछ किया है प्रभु के लिए किया है, उसकी कलस्य के लिए किया है, उन्हें प्रभु कहेंगे, हे मेरे पिता के आशीर्वादित हो, आओ मेरे साथ। एक उदाहरण वहाँ पर प्रभु ने हमें दिया है, लाजर, और वो श्रीमान व्यक्ति बहुत धनवान था, रंगरलियाँ करता था, सब कुछ था उसके पास, आज के हिसाब से गाड़ियाँ, बंगला वगैरह 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 बंगले बनाए थे, है ना। जो छोटा तुड़वा कर बड़ा बनाया था, बहुत बड़ा बनाया था, और कहा था खुद को खा पी मजा कर, तेरे लिए सब कुछ माल रखा है। वो लाजर बेचारा बेसहारा सड़ा हुआ, कीड़े उसे झांक रहे थे, कुत्ते उन्हें चाट रहे थे, खाने के लिए मोहताज था। लेकिन दोनों गए, एक कहाँ गया, जो अमीर था, जिसने दुनिया का सारा धन इकट्ठा किया था, और जिसके पास कुछ भी नहीं था, वो आज पिता के संग बैठा, और जिसके पास सब कुछ था वो नरक की अग्नि में जलता रहा। यही बात प्रभु यहाँ भी हमें कहते हैं कि ये होगा। ये उदाहरण के स्वरूप पर प्रभु ने हमें बताया है, और ये हमारे साथ होने वाला है। उन दोनों के साथ हुआ, हमारे साथ होने वाला है। सावधान हो जाओ, हम कौन से पक्ष में हैं। वो लाजर के पक्ष में है या उस अमीर के पक्ष में है। हमने क्या मांगा है, सोचो, गौर करो, हमारा ध्यान कहाँ है। प्रभु ने कहा, एक ऊंट सुई के सिर से जा सकता है, लेकिन अमीर व्यक्ति स्वर्ग में नहीं जा सकता। क्योंकि उसने धन इकट्ठा करने में हर बुरे भरे काम अपनाए, हर बुरे भले काम अपनाए। धन इकट्ठा करने में उसने प्रभु का धन इकट्ठा करने में अपना मन नहीं लगाया। अब ये धन क्या है, इसके बारे में आगे हम देखते हैं। देखिए आगे के वचनों में लिखा है, प्रभु ने 35वां वचन गौर से सुने। 35वां वचन में मराठी, अब मैं मराठी में जाता हूँ और फिर हम हिंदी में उसके देखेंगे। 35वां वचन, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं, ही स्वर्गीय संपत्ती। हॅलो, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं, मी ताणलेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यायला दिलं, मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतलं। आमेन। याला शारीरिक देहिक अर्थ पण आहे आणि आत्मिक अर्थ पण आहे, दोन्ही अर्थ आहेत। आज आपण आत्मिक अर्थानं पाहणार आहोत।
मी उघडा होतो 36, मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिलं. मी दुखणाईत होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली. मी बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. तेव्हा न्याय. बस इथे आपण थांबू. आगे पढ़े, हिंदी में पढ़े. बस 35. क्योंकि मैं भूखा था और तुमने मुझे खाने को दिया, मैं प्यासा था और तुमने मुझे पानी पिलाया, मैं परदेशी था और तुमने मुझे अपने घर में ठहराया, मैं नंगा था और तुमने मुझे कपड़े पहनाए, मैं बीमार था और तुमने मेरी सुधि ली, मैं बंदी गृह में था और तुम मुझसे मिलने आए. आमीन. अब इसका दूसरा मतलब मैं आपको दिखाता हूं. कौन भूखा है? कोई दिखाई देते हैं आपको भूखे? ज्याला वचनाची भूक लागली आहे ते धन्य, ते तृप्त केले जातील. देवाच्या वचनाची भूक ज्यांना लागलेली आहे ते धन्य. तुम्ही कोणाला वचनाची भाकर खाऊ घातली का हो प्रियानं? कोणी तुम्हाला भुकेला सापडला नाही, तड़फड़ताना सापडला नहीं, तुम्हें कोई दिखाई नहीं दिया जो भूखा है? यदि उसे हम प्रभु के वचनों की रोटी खिलाएं तो उसमें जान आ जाएगी, ऐसा कोई दिखाई नहीं दिया तुम्हें? आपके इर्द गिर्द कोई दिखाई नहीं दिया? ये रो रहा है, ये मर रहा है, यदि इसे प्रभु के वचनों की रोटी मैं खिलाऊं तो ये जी उठेगा. आपको कभी ख्याल में नहीं आया? आया कि नहीं आया? अरे आया कि नहीं आया? किसी को वचन खिलाया आपने? मनुष्य केवल रोटी से नहीं बल्कि प्रभु के मुंह से निकलने वाले वचनों से जिएगा. क्या आपने कभी सोचा नहीं, गौर नहीं किया? तुम्ही कधी विचार नाही केला की मनुष्य केवळ भाकरीनं नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल, ह्याचा तुम्ही विचार नाही केला कधी? मग त्या माणसाला ज्याला गरज आहे वचनाची खाऊ घातली. अरे ही रोटी, पिठाची रोटी तुम्ही त्याला खाऊ घातली तर 2 दिवस जगेल, परंतु ही वचनाची रोटी तुम्ही त्याला खाऊ घातली तर तो सर्व काळ जगेल. आमेन. हालेलुया. केलं कधी? वचनाचं पाणी कोणाला प्यायला दिलं? जीवनी पाणी दिलं कधी? नाही दिलं ना. मग तुमची संपत्ती कुठे आहे? अरे तुमच्याचकडे नाही तर तुम्ही दुसऱ्यांना देणार काय? हॅलो हॅलो. ह्या गोष्टी प्रभू आपल्याला विचारणार आहे. तुम्ही तृप्त झाला आहात, तुम्हाला सर्व मिळालं, प्रभूनं सर्व दिलं, जे मागितलं ते मिळालं. प्रभूनं काय सांगितलं ते कोणी करायचं? हॅलो. झोमतं ना? मला इथे झोमतंय फार, कारण मी अजून पुष्कळ उणं आहे आणि अजून हजारो लोकांपर्यंत मी पोहोचलो नाही. मला तळमळ लागली, तहान लागली. मी काय करू प्रभू? कसं पोचू? मी खाऊन पिऊन सुखी आहे, मुलांमध्ये सुखी आहे, सगळं आहे, उत्तम खायला आहे, द्यायला आहे, सर्व आहे. पण ज्या प्रमाणात मला दिलं त्या प्रमाणात माझा हिशोब घेतला जाईल हे मला माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे का? माहीत आहे का? मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिलं. होय, लोक उघडेच आहेत पापानं, त्यांची वस्त्र गेलेली आहेत. तुम्ही त्यांना ख्रिस्ताचं वस्त्र कधी परिधान करायला दिलं का? हा तुमच्याचकडे नसेल तर तुम्ही त्यांना काय देणार? हॅलो. की आपल्या भावा बहिणीची निंदा करून वस्त्र काढली त्याची? हॅलो. हो महाराज. की आपल्याच मंडळीतल्या आपल्याच भावा बहिणींची इतरांकडे निंदा करून त्यांची वस्त्र काढलीत का हो? का त्यांना वस्त्र पांघरलीत? उघडं केलं का वस्त्र घातलीत? आता रडायची पाळी आली. अरे पुढे तर फार बाकी आहे बाबांनो.
शहाणे वा ना, पटलं का? मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिलं, मी भुकेला होतो तेव्हा मला भाकर दिली, मी तहानेला होतो तेव्हा मला पाणी दिलं. हे जीवनी पाणी, हे जीवनी भाकर, हे ख्रिस्ताचं वस्त्र, हे न्यायपणाचं वस्त्र त्यांना दिलत का? दे दिया आपने, क्या किया? हेलो, सोचिए, गौर करिए, प्रभु ये हमसे उम्मीद करते हैं. यह है स्वर्गीय संपत्ति, यह है स्वर्गीय संपत्ति. क्या है आपके पास? आपने दी है किसी को? आज गौर कीजिए, आज सोचिए, सोचिए. मत कहिए कि आज का वचन बहुत अच्छा था. कुछ अच्छा नहीं है. बुराई के लिए है, भलाई के नहीं है, भलाई के लिए नहीं है. अगर लो, आचरण करो तो भलाई के लिए है, नहीं तो बुराई के लिए है. तलवार है, काट डालेगी. हालेलुया, हालेलुया. वक्त बहुत कम है और वक्त नजदीक भी है. सोचिए, विचार करा, पक्का विचार करा. मी कोणाला वस्त्र दिलं का? हालेलुया. मी उघडा होतो तेव्हा तो हे मला घरात घेतलं. मंदिरं आहेत 2 आपल्याकडे, कोणाला देवाच्या घरात आणलं का? आणलं का हो? मी रस्त्यावरती होतो, भटकत होतो, उघडा नागडा, भुकेला, भिकारी होतो, मला देवाच्या घरात आणलं का? दारोदारी जाऊन मी त्यांना वचनाचं पाणी पिऊ घातलं का? वचनाची भाकर खाऊ घातली का? त्यांना वस्त्र दिलं का? हे आत्मिक अर्थ आहेत, याचे दैहिक पण आहेत आणि आत्मिक पण आहेत. दैहिक अर्थानं घेऊ नका. प्रभू आम्ही कोणाला भाकर देऊ? प्रभू आम्ही कोणाला पाणी देऊ? प्रभू कोणी उघडा सापडतच नाही. अरे डोळे उघडून बघ, या मूर्तीच्या पुढे नाचणारे सगळे उघडे आहेत, भिकारी आहेत, आंधळे आहेत, त्यांना वचनाची भाकर नाही म्हणून दगडाकडे मागत आहेत, नाशाकडे जात आहेत. तुमचेच भाऊ आहेत ना? आहेत ना? हो, दिसत नाहीत? प्रभू म्हणतो आंधळ्या, तू आंधळा आहेस, तुला दिसावं म्हणून तू माझ्याकडून अंजन घे. हे दिसावं, दिसत नाही ना? तू भिकारी आहेस, तुझ्याकडे द्यायलाच काही नाही, माझ्याकडून तू सोनं घे, हे आत्मा घे, घे. हालेलुया, हालेलुया. तू उघडा आहेस, नागडा आहेस, माझ्याकडून तू वस्त्र घे आणि मग वाट. आधी घे, फुकटवारी तुला मिळेल, मग फुकटवारी वाट. अरे भिकाऱ्या, कसल्या गमजा करतो रे प्रभूच्या समोर? कसल्या गमजा करतो? काय आहे तुझ्याकडे? माती, माती असशी, मातीचं मिळशी, कसल्या गमजा करशी? त्याच्या आधी मिळवायला झट. प्रभू देत आहे. प्रथम तुम्ही स्वर्गीय, ही स्वर्गीय संपत्ती, ही संपत्ती आहे का? हॅलो, माझ्या बाळानो, आहे का? माझ्या आयानो, माझ्या बहिणीनो, आहे का? मिळवायला झटा. नसेल आज मिळवायला झटा. शहाणे व्हा, शहाणे व्हा. वेळ जवळ आहे. शेरडं होणार का मेंढरं होणार? विचार करा, विचार करा. दारात उभा आहे, दार ठोकीत आहे, पहा, विचार करा. मी तर चाललो बाळानो, पण सर्व आवराआवर करताना आता शेवटचं हे इथपर्यंत मी तुम्हाला सांगतो. खूप काही सांगितलं, खूप काही बोललो, मी कसं घेतलं मला माहीत नाही, पण आज निर्वाणीची भाषा मी तुम्हाला करीत आहे. बाळांनो बघा, तुम्ही याल का?
याल का? पहा, प्रभूला आपण धन्यवाद देऊ. ही आत्मिक संपत्ती आहे. किती मिळवली? हिशोब करा. बँकेमध्ये किती पैसे आहेत? बँक बुकावरती आपण माझ्या खात्यात किती बॅलन्स आहे नाही का बघतो ना, हो की नाही? हाच विचार करा की माझ्या त्या खात्यात किती बॅलन्स आहे. दिसतं का बघा? आहे का? विचारा स्वतःला, माझ्या खात्यामध्ये काय जमा आहे? मी किती आत्मे प्रभूमध्ये आणले? पहिला प्रश्न. कोणाला मी जीवनाचं पाणी पाजलं आणि त्याला जीवन दिलं? कोणी आहे का तुमच्या खात्यात जमा? बघा आपलं बँकबुक उघडा. कोणाला वचनाची भाकर खाऊ घातली? कोणी आहे का? दिसतो का तुम्हाला? होय, याला मी वचनाची भाकर खाऊ घातली आणि याला मी जिवंत केलं. कोणी आहे? कोणी मिठी मारून म्हणतो का तुम्हाला, दादा माझं जीवन तू उभं केलं रे बाबा? कोणी आहे का? ही संपत्ती आहे का काही? मंडूक करी वल्गना, त्याप्रमाणे आमच्या वल्गना, बेडूक जशा मोठ्या मोठ्या डरावून वल्गना करतो ना, तशा आमच्या वल्गना असतात. नको, सांभाळा. वेळ जवळ आलेली आहे. पहा, आपल्या मुलांच्या परीक्षेची चिंता आपल्या सर्वांनाच असते नाही का? मुलं जे आपली शाळेत जातात त्यांच्या परीक्षा आल्या की आपल्याला केवढी चिंता, ह्या मुलाला काय मिळेल, कसं होईल, काय होईल नाही का? पण स्वतःची परीक्षा जवळ आली आहे ह्याची चिंता किती लोकांना आहे का? हॅलो, पहा, आहे का? प्रभूला आपण धन्यवाद देऊ. पहा बरं, आपण स्वतःला ख्रिश्चन म्हणवत नाही, हिंदू म्हणवत नाही, बौद्ध म्हणवत नाही. कुठल्या जाती धर्माचं लेबल आपण लावत नाही. जी लेबल लावलेली होती सैतानानं ती आपण काढून फेकून दिली. पण आपण काय म्हणतो स्वतःला? क्या कहलाते हैं हम खुद को? ना हमको क्रिश्चियन कहलाते हैं, ना बौद्ध कहलाते हैं, ना हिंदू कहलाते हैं, ना ये कहलाते हैं, ना वो कहलाते हैं. जो लेबल, जो सिक्का हम पर जो मारा हुआ था धर्म का, जो शैतान ने मारा हुआ था, वो हमने मिटा दिया. हमें कोई धर्म नहीं है. तो हम क्या कहलाते हैं खुद को? विश्वासी. क्या कहलाते हैं खुद को? क्या कहलाते हैं? विश्वासी. आपण स्वतःला काय म्हणतो? विश्वासू म्हणतो. वाचा, प्रेषितांची कृत्य, प्रेरितों के काम, 2 अध्याय 42 से 44 तक. प्रेषितांची कृत्य 42वा अध्याय वाचा. दूसरा अध्याय प्रेरितों के काम, उसका 2 अध्याय प्रेषितांची कृत्य, त्याचा 2 अध्याय 42 ते 44. माहिती आहे सगळ्यांना, परंतु परत आपण एकदा पाठांतर करू. हिंदी में पढ़ें. और वे प्रेरितों से शिक्षा पाने और संगति रखने और रोटी तोड़ने और प्रार्थना करने में लवलीन रहे. आमेन. क्या करते रहे वो? भाकर मोडणं, संगतीमध्ये राहणं, शिक्षणामध्ये तत्पर असणं, त्याच्यामध्ये ते तत्पर होते. विश्वासणारे. कोण होते ते? विश्वासणारे. त्यांचे पदार्थ सर्व समाहिक होते, एकजूट होती. प्रभू त्यांच्यामध्ये अनेकांना मिळवीत असे. शिष्याना विश्वासणारं म्हटलेलं आहे. चेलों को, शिष्यों को विश्वासणारे कहाँ है? यहाँ पर कहाँ है? कशावर विश्वास ठेवणारे? किस पर विश्वास रखने वालों को विश्वासू कहा गया? किस पर विश्वास रखते थे वो? मेल्यानंतर स्वर्ग आणि नरक आहेच या गोष्टीवरती विश्वास ठेवणारे.
प्रभू मला स्वर्गात नेण्यासाठी आला आहे, माझ्यासाठी त्यानं पाप क्षमा करण्यासाठी प्राण दिला आहे आणि मला नेण्यासाठी परत येत आहे, या गोष्टीवरती विश्वास ठेवणारे. बाकी काय? जे प्रभूनं सांगितलं स्वर्गही आहे आणि नरकही आहे, डावीकडचे आणि उजवीकडचे, या गोष्टीवरती विश्वास ठेवणारे. जी संपत्ती प्रभूनं मिळवायला सांगितली आहे ते मिळवण्यासाठी झटणारे ते विश्वासी. ते आम्ही आहोत का? ते होते. आम्ही आहोत का? हालेलुया. कारण सद्गुरू जो ख्रिस्त जो स्वर्गातून आला त्यानेच स्वर्ग व नरकाचा अस्तित्वाविषयी आम्हाला सांगितलं. दुसरा कोणी तिथून आला नाही. वचन म्हणतं की स्वर्गातून कोणी आला नाही, स्वर्गात कोणी चढला नाही, फक्त एक, येशू. तिथून आला, तिथे चढला, म्हणून त्यालाच तिकडच्या गोष्टी माहिती आहेत. उसे ही जो स्वर्ग से उतरा स्वर्ग में चढ़ा, दूसरा कोई चढ़ा नहीं है, सब मरे हुए हैं. इसलिए प्रभु यीशु ने जो बातें बताई वहाँ की बातें बताई, क्योंकि वो वहाँ से आया, वो सच है. इस पर जो विश्वास करते हैं वो विश्वासी. मग जर नरक आणि स्वर्ग आहे तर त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जर मी झटत नाही आणि त्याच्या गोष्टीवरती विश्वास ठेवून मी प्रयत्न करीत नाही तर मी कसला विश्वासी? दर रविवारी प्रार्थनेला जाऊन कोणी विश्वासी होतो का? भ्रमात राहू नका. नो. जे प्रभूनं सांगितलं ते तंतोतंत पाळून त्याच्या मागे जाणं, जे प्रभूनं सांगितलं ते तंतोतंत 100% खरं आहे असा विश्वास ठेवून त्याच्याप्रमाणे आचरण करणारा तो विश्वासी. प्रभूनं म्हटलं या जगातली धनसंपत्ती मिळवण्यास झटू नका. तर झटू नका सांगितलं तर झटू नकाच ना. त्याच्यावरती विश्वास ठेवणारा तो विश्वासी. जे प्रभूनं सांगितलं त्याला तुच्छ मानून इथे गाड्या बंगले घेऊन सगळं जगाच्या मागे धावणारे, तुझा अंत नरकात आहे, याच्यावर तुझा विश्वास नाही, मग तू कसला विश्वासी? हालेलुया. हालेलुया. कोण विश्वासी? जो प्रभूच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवून थरथर कापतो तो विश्वासी. आणि प्रभू म्हणतो मी त्याच्याकडे पाहीन, मी त्याच्याकडे पाहीन. जो प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवून थरथर कापतो, प्रभू म्हणतो मी त्याच्याकडे पाहीन आणि मी त्याला माझ्याबरोबर घेईन. आमेन. आमेन. मी थांबवतो इथे, वेळ झाली. आता तुम्ही पहा काय करणार आहात, काय करणार आहात, काय ठरवलं आहे? विश्वासी आहात का? प्रभूबरोबर जाणार का? त्याच्याबरोबर राहणार का? तर आज भुकेल्यांना वाढा. आजूबाजूला भुकेले आहेत त्यांना भाकर वाढा वचनाची. आजूबाजूला तहानेले आहेत त्यांना वचनाचं पाणी द्या. आजूबाजूला उघडे आहेत, अन्यायानं फार मोठं तमाशा लावलेला आहे, त्यांना न्यायीपणाची वस्त्र उघडे आहेत, त्यांना वस्त्र द्या. त्यांना देवाच्या मंदिरात, त्यांना घरात घेऊन या, ते उघडे आहेत. आणि प्रभू म्हणतो मी उघडा होतो, मी तानेला होतो, मी भुकेला होतो, मी बंदी शाळेत होतो, तेव्हा तुम्ही मला हे सर्व केलं. करा करा. बस प्रियानो, मी तुमचा निरोप घेतो, धन्यवाद देतो प्रभूला. आजचं वचन तुमच्या हृदयात गेलंच आहे असा मी विश्वास ठेवतो प्रभूच्या येशूच्या नावानं. आमेन.